तुम्ही सुद्धा गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का? चालताना, जिने चढताना, उठताना तुम्हाला सुद्धा गुडघ्यांमध्ये वेदना होत आहेत का? फक्त वय झालं आहे असं समजून याकडे दुर्लक्ष करू नका. पुढील माहिती तुमच्यासाठी आहे. आयुर्वेदामध्ये वातदोष वाढणे, सांध्यांमध्ये झीज होणे, ऑस्टिओपोरोसिस, तसेच चुकीच्या पद्धतीचा व्यायाम करणे, चुकीची जीवनशैली या सर्व कारणांमुळे गुडघ्यांमध्ये वेदना सुरू होतात. प्रत्येकाला चालताना गुडघ्यांमध्ये वेदना होतात, कटकट असा आवाज येतो, गुडघ्यांवरती सूज होते. या सर्वांसाठी आयुर्वेदामध्ये खूप छान उपचार पद्धती उपलब्ध आहेत. फक्त पेनकिलर्स घेणं, कॅल्शियम घेणं एवढं यासाठी पुरेसं नाही. आयुर्वेदामध्ये प्रत्येक पेशंटची नाडी परीक्षा केली जात असते, प्रकृती परीक्षण केले जाते व त्यानुसार औषधी चिकित्सा, पंचकर्मामधील अभ्यंग, स्नेहन, स्वेदन तसेच बस्ती चिकित्सा, त्याचबरोबर जाणूबस्ती, जाणूधारा, रक्तमोक्षण या ठिकाणी जलौका लावणे, तसेच अग्निकर्मामध्ये पत्रपोट्टली स्वेद अशा वेगवेगळ्या कर्मांद्वारे प्रत्येक पेशंटची चिकित्सा केली जाते. या सर्वांमुळे गुडघेदुखीमध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा होतो. म्हणून फक्त गुडघे वयामुळे दुखतायत असं समजून दुर्लक्ष करू नका.